चोरमारे सर आपल्या सोबत आहेत. चोरमारे सर, तुम्हाला असं वाटतं मिटकरी जसं म्हणतात चित्र बदलेल? एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या पुढे आकडे आहेत ते लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाचे आहेत. म्हणजे यात काही कुणी कुणाच्या बाजूने पक्षपात केल्याचं काही कारण नाही. ते सगळं महाविकास आघाडीसाठी पोषक आहे, दिलासादायक आहे, आनंददायक आहे, ही गोष्ट खरी आहे. पण महाविकास आघाडीला अधिक चिंता वाढवणारं हे आहे, कारण हा जो यशाचा जी टक्केवारी आहे ती टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान महाविकास आघाडीच्या पुढे आहे. कारण आता पुन्हा केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालचं सरकार आलेलं आहे आणि पराभवाचं पूर्ण विश्लेषण करून आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची क्षमता विरोधी पक्षाकडे आहे. त्यामुळे मला वाटतं हे यश टिकवणं महाविकास आघाडीसाठी फार आव्हानात्मक आहे. दुसरी गोष्ट मी इथं मुद्दाम सांगेल, 2019च्या निवडणुकीला अशाच पद्धतीने निवडणुका झाल्यानंतर त्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीची पूर्णपणे धुळदाण झालेली होती. त्या निवडणुकीत विधानसभेच्या 228 जागांमध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला यश मिळालं होतं आणि त्यानंतर झालेल्या बहुतेक वेगळ्या सगळ्या चाचण्यांच्या मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दोन्ही पक्षांना मिळून 34 जागा मिळतील असं तज्ज्ञ सांगत होते. आपल्याला आठवत असेल त्यानंतरच्या निवडणुकीत काय झालं, शरद पवार कसे मैदानात उतरले आणि 228 जागा मिळालेल्या भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला 160 पर्यंत मागे खेचलं. भारतीय जनता पक्षाच्या मूळच्या जागाही कमी झाल्या आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं होतं. ही जर 2019ची आकडेवारी 19ची परिस्थिती लक्षात घेतली तर हे आकडे महाविकास आघाडीसाठी उत्साह वाढवणारे असले तरी सुद्धा काळजी सुद्धा वाढवणारे आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. नक्की सर, आणि हेच आकडे आपण इथे पाहणार आहोत.